निदान पिण्याचं पाणी तरी वेळेला मिळावं. 10 वर्ष बीजेपीचं सरकार होतं, परंतु त्यांनी वेळेवर पाणी सोडलं नाही. पाण्याअभावी शेती. म्हणून आमचा तीव्र निषेध या सरकार विरोधात. डेअरी व्यवसाय बंद करावा लागला भाजपचं सरकार आल्यामुळे. भाजप सरकार आल्यापासून पूर्ण शेतकरी लॉस. आता तुमचे अजितदादा तर आहेत ना भाजप सोबत. अजितदादा आमच्या पक्षाचे नाहीयेत. बारामती म्हटलं की वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून विकास झालेला तालुका किंवा विकास झालेला परिसर अशी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते. मात्र याच बारामतीचा खूप मोठा परिसर असा आहे की जो सतत दुष्काळी म्हणून गणला जातो. बारामती तालुक्यातील सुपा गावाजवळच्या या तलावामध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा गेल्या अनेक दिवसांपासून जो तलाव कोरडा ठणठणीत होता त्या तलावामध्ये मतदानाची तारीख जवळ आल्यानंतर पाणी सोडण्यात आलंय. मात्र हे पाणी सोडण्याला उशीर झालाय का? कारण या परिसरातली बऱ्यापैकी पिकं आधीच वाळून गेली आहेत. सुपा परिसरातली ही सगळी मंडळी आपल्या सोबत आहेत. मंडळी, खूप सगळं ऊन आहे. काय पाण्याची परिस्थिती आहे? या भागातल्या लोकांना काय करावं लागलंय? या भागामध्ये सगळे भीषण दुष्काळ आहे पाण्याचा. आणि संपूर्ण एक 6 महिने झालं अजिबात पाणी नव्हतं. आता तसं 3 महिन्यापूर्वी जरी सोडलं तरी मुळातच दुष्काळी पर्व भाग आहे हा सगळा संपूर्ण. त्यामुळं इकडं पाण्याची फार दुर्भिक्ष आहे. आत्ता सुद्धा आम्हाला फार लेट पाणी सुटलंय. हे जे पाणी दिसतंय हे पाणी अगोदर 2 ते 3 महिन्यापूर्वी अगोदरच पाहिजे होतं. त्यावेळेलाच आमच्या ताण भागते. आता आम्ही तर शेतीचा विषय तर सोडूनच दिलाय. आम्हाला काही शेतीला पाणी मिळतच नाही. निदान पिण्याचं पाणी तरी वेळेला मिळावं. 2 टाइम सकाळी किंवा संध्याकाळी, एवढीच आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. हा जो तलाव आहे तर तो किती गावांची तहान भागवतो किंवा आजूबाजूच्या किती परिसरामधल्या शेतीसाठी या तलावातलं पाणी उपयोगाला येतं? या तलावावरती सुपे परगण्यातल्या 12-13 वाड्यांना टँकरनी पाण्याची व्यवस्था होऊ शकते, काही पाईपलाईनच्या माध्यमातून होऊ शकते. परंतु 10 वर्ष बीजेपीचं सरकार होतं, परंतु त्यांनी वेळेवर पाणी सोडलं नाही आणि वेळेवर शेतकऱ्यांना न्याय दिला नाही. म्हणून आमचा तीव्र निषेध या सरकार विरोधात. पण आता अजितदादा आहेत ना त्यांचे. अजितदादा आमच्या पक्षाचे नाहीच. या सगळ्याचा परिणाम तुम्हाला काय जाणवतोय? म्हणजे इथल्या शेतीवरती होतोय, कशावरती होतोय? याचा परिणाम इथल्या शेतीवर तर होतोय. पण आता ह्या पाण्याचे विषय, हा जो तलाव आहे ह्या तलावावरून कंप्लीट जवळजवळ 46 गावं पाणी पितात. हा तलाव सगळ्यात मोठा तलाव आहे. फिडिंगला शासनाने हा एक तलाव आणि पुरंदरच्या बाजूचा एक वीर धरणाचा तलाव असे 2 या माध्यमातून जो दुष्काळी पट्टा आहे मासाळवाडी, पळशी, लोणी त्या ठिकाणी, दरडोली त्या ठिकाणी पाण्याच्या टँकरची व्यवस्था इथूनच करायला लावलेली आहे. इथं 2 तुम्हाला दिसत आहेत, मागं 2 विहिरी आहेत. या विहिरीच्या माध्यमातून हा इतिहास किंवा बाकीच्या ह्या गोष्टी न पाहता ह्या तलावाचं काम अजूनही अपुरं आहे. त्या कोपऱ्यात तुम्ही बघितलं तर सगळं अपूर्ण काम आहे. त्या कोपऱ्यात खड्डा केलेला आहे तोही अपूर्ण आहे. त्यामुळे लवकरात लवकर आमची अशी मागणी आहे. सरकारची मानसिकता कशी माहित नाही, पण आमची मागणी आहे की या तलावाचं अजून रुंदीकरण, अजून खोलीकरण झालं पाहिजे. या सगळ्याचा परिणाम इथल्या शेतीवरती कसा झालाय हे देखील आपण पाहणार आहोत. बारामतीच्या राजकारणाच्या खेळात इथला दुष्काळ विसरला जातोय आणि त्याचा परिणाम या पिकांवरती असा पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर ऊसाचं हे शेत संपूर्णपणे सुकून गेलंय. पिकं वाळली आहेत. काही दिवसांमध्ये हा ऊस तुऱ्याला आला असता, काढणीला आला असता, मात्र आता असा हा पिवळा पडलाय. आपल्यासोबत इथले काही तरुण आहेत, काही शेतकरी आहेत, शेतकरी असलेले काही तरुण आहेत. हे पीक आपण जळालेलं पाहतो आहोत. तर साधारणपणे किती खर्च येतो एका एकराला ऊसाच्या? 50,000पर्यंत एका एकराला खर्च होतो. की ऊस सुरुवातीपासनं तर त्या ऊसाला 3 डोस दिले जातात. प्रत्येक डोसचा खर्च असतो एक साधारणतः 10,000 ते 12,000 रुपये. म्हणजे ते कुठं 35-40 हजार रुपये. आणि बांधणीचा खर्च असेल, ओव्हरऑल खर्च जर झाला तर 40 ते 45 हजार रुपये हा खर्च होतो. आणि त्याच्यामध्ये सरकारने ह्या सर्व खतांबेतांवर 18% GST लावलेला आहे. म्हणजे त्या पद्धतीने. आणि आता दुष्काळ पडलेला आहे पण आम्हाला शेतकऱ्यांना खर्च चुकत नाही. आणि ह्याच्याकडे सरकार काय, म्हणजे सरकारचं दुर्लक्षच आहे. तुमचं शिक्षण काय झालंय? बऱ्यापैकी सगळे तुम्ही तरुण दिसताय. आता सर माझं मी MSc आहे केमिस्ट्री मधनं. काय करता? आता आम्ही शेतकरीचे.
अच्छा, हा शेतीच करता. हा शेती करतो. काय म्हणजे ह्या सगळ्या खूप मोठी चर्चा आहे बारामतीच्या निवडणुकीची. अगदी देश पातळीवरती नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अनेक पत्रकार बारामतीमध्ये निवडणूक कव्हर करायला येतात, सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे. पण हे जे काही वास्तव आहे या दुष्काळाचं, तर ते कुठं निवडणुकीमध्ये येताना दिसतंय तुम्हाला? हो. येत दिसतंय. कसं दिसतंय? म्हणजे पाण्याअभावी शेती ह्याच्यात इथलं हा फक्त आता हे सुप्या पट्ट्याचं बघतोय आपण. ह्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्ही खालच्या गावा बघताल, म्हणजे कुतवाडी झालं, बोरकरवाडी झालं, वडाणे झालं, खंडू-कैरेवाडी झालं, त्या पट्ट्यात तर अशी परिस्थिती, इथं तरी तुम्हाला हे पीक दिसते. आम्हाला त्या बाजूला तर आम्हाला अक्षरशः पिकांना रोटावेटर मारावे लागलेत. ते कशामुळे झालं? पाण्याअभावी. जर आम्हाला हेच जर पाणी व्यवस्थित भेटलं असतं, वेळेच्या वेळेला भेटलं असतं, आज आमच्याकडे टँकर सुद्धा टायमिंगला येत नाही. 3 दिवसातनं टँकर येतात. का तर पाणीच नाहीये ना इथं. आता हे जे पाणी आलंय त्या दिवशी ताई येऊन गेल्या इथं 20 तारखेला 8:30 वाजता ताई इथे येऊन गेल्या, पाहणी करून गेल्या. त्यानंतर पाणी आता 3 ते 4 दिवस झालं आलेलं पाणी, काल पाणी आले, काल सकाळी पाणी आले. त्याचा उपयोग पिकांना कितपत होईल? आता पिकांना याचा उपयोग नाही. उपयोगच नाही हा. आज फक्त हे पाणी फक्त पिण्यासाठी 12 ते 13 गावांना, म्हणजे इथल्या परिसरातली सगळ्यांना टँकरनीच आता वाटप चालू आहे पाण्याचं इथनं. ते 12 गावांचं सुप म्हणजे हे सगळं इथनं टँकर भरून जातात, गावागावात वाटतात हे जाऊन. नाही तेच ना, की बारामती म्हणून जी काही प्रतिमा समोर असते की बारामती शहराच्या भोवताली कंपन्या आहेत किंवा उद्योग आहेत, व्यवसाय आहेत, छान असे रस्ते आहेत, हिरवीगार झाडं आहेत. मात्र बारामती इथून किती किलोमीटर येईल? 35 किलोमीटर. 35 किलोमीटरचा आज अंतरावरती असलेला हा भाग आहे आणि ही अशी जळून गेलेली पिकं आणि उघडं माळरान या ठिकाणी दिसतंय. काय तुम्ही काम करता? कितपत शिक्षण झालंय तुमचं? ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे. सर तुमचंही ग्रॅज्युएशन झालं? मग सगळे इथं हे इंजिनियर आहेत, मी डबल ग्रॅज्युएट दोघं झालेलो आहे. इंजिनियर कोण? तुम्ही इंजिनियर आहात? सिव्हिल इंजिनियर आहे, प्लस डेअरी व्यवसाय करत होतो. डेअरी व्यवसाय बंद करावा लागला भाजपचं सरकार आल्यामुळे. काय दुधाला बाजार म्हणजे कसं आहे की आता हे जे काही चाललंय राजकारण, तुम्ही जसं म्हणलं बारामतीचे, तर बेरोजगारी असेल, महागाई असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, ह्याच्यावर कोण बोलत नाही. कोण पक्ष फोडून आलं, कोण इकडे गेलं तिकडे गेलं, पण कुठे हे प्रमुख मुद्दे शेतकऱ्यांचं इथेही बोलत नाहीत. इथेही बोलत नाहीत. म्हणजे इथली लढाई खूप भावनिक झाली आहे. म्हणजे एक कुटुंब आहे ते फुटलेलं आहे आणि त्यामुळं मग का फुटलं, कोणावर अन्याय झाला का, या दिशेनेच सगळं काही चालू आहे. पण तुमचं म्हणणं आहे की आता तुम्ही ग्रॅज्युएट आहात जवळपास सगळेच तुम्ही लोक, पण ते रोजगाराचे मुद्दे येत नाहीयेत. अजिबात येत नाही. म्हणजे कोण म्हणतं की आम्ही 2 पक्ष फोडून आलो, तुम्ही तिकडे पक्ष फोडा नाही तर काय कर, पण सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कुठेतरी मार्गी तुम्हाला लागले बोलायचं पाहिजे. 6 महिने झालं फर्नांडिसनी उपमुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर केलाय, पण कुठल्या जनावराचा विचार नाही, शेतकऱ्याचा विचार नाही. आज फक्त गुजरातच्या कांद्याच्या निर्यातीचा हे केला. ज्या वेळेस आमच्याकडे कांदे होते, कुठल्या निर्यातीचे काही नाही. अक्षरशः 12 रुपयांनी 13 रुपयांनी कांदा विकावं लागलं. जवळजवळ बराचसा लॉस झालो आम्ही. पदर पैसे भरावे लागले. कुठलंही काही उत्पन्न नाही. कुठल्या चाऱ्याचं याचं काहीच सरकार काय कुठलं हेच लक्षात देत नाही. भाजप सरकार आल्यापासून पूर्ण शेतकरी लॉस. पण आता तुमचे अजितदादा तर आहेत ना भाजप सोबत, इतकी वर्ष सगळे अजितदादांसोबतच होता तुम्ही. संगतीनं माणूस बिघडतो तसं आमचं अजितदादा आहे ना, मोदींच्या फर्नांडिसच्या संगतीला लागल्या पण पुढे पूर्ण बिघडून गेलाय. त्याला कुठल्याही माणसाची किंमत राहिलेली नाही. जसं आम्ही काय म्हणतो की जर आपल्याच नेत्याने जर त्यांच्या वडिलांना चुलत्यांना सोडलं तर आमची पुढची पिढी त्याच मार्गाने जाईल. त्याच्यासाठी आम्हाला त्यांच्याबरोबर जायचंच नाही. पवार साहेबांचा प्रचार करताय तुम्ही? पवार साहेबांचा मी काय कुठला पुढारी नाही, कुठला काय, पण माझ्या आजोबापासून पवारांच्या पाठीमागे आहेत. माझ्या आजोबांनी बी त्यांना उभं कार्यकर्ते म्हणून राहिले होते, उभे राहिले होते. वडिलांनी तेच केले. मी बी आता एवढ्या अर्ध्या आयुष्यात मी बी मतदार म्हणून पवार साहेबांच्याच मागे कायम. ही सगळी भावनिक परिस्थिती आपण जर पाहिलं तर लोकांना भावनिक केलं जातं या सगळ्या याच्यामध्ये. काय झालेलं आहे, काही गाव पुढारी हे जनसामान्यांचे प्रश्न तिथपर्यंत न्यायचे. आज काही मुलं कामाला तिथपर्यंत लावायची, ही जबाबदारी कोणाची? खालच्या लोकांची ना.
त्या लोकांनी ते काम व्यवस्थित केले असते तर हे सर्वसामान्य जनतेला स्वतःचं पाऊल टाकावंच लागलं नसतं. आणखी एक हे ऊसाचं वाळलेलं शेत. खरं तर बारामती परिसराला नीरा डावा कालवा जो भाटघर धरणातून सुरू होतो त्यामार्फत पाणी दिलं जातं. मात्र हा सुप्याचा या सगळ्या परिसराचा अजूनही हा जो दुष्काळ आहे तो हटलेला नाही आहे. तुम्ही इथले स्थानिक आहात, म्हणजे एक जे काही चित्र आहे या तालुक्यामधलं तर ते बरेच विरोधाभासी आहे. नाही, असं आहे की हा आपण ज्या भागात आहोत हा कायमच आवर्षण प्रवण भाग आहे. या भागामधल्या शेती सिंचनाच्या पाण्याच्या प्रश्नावर पूर्वी सरकारनं जानाई शिरसाई नावाची एक उपसा सिंचन योजना केली होती. योजनेच्या निमित्तानं बऱ्यापैकी काम झालं आहे, परंतु योजनेतल्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटींच्या माध्यमातून हा प्रश्न जो कायमस्वरूपी सुटेल असं या भागातील शेतकऱ्यांना वाटत होतं. दुर्दैवानं या त्रुटींवर थोडं काम करणं अपेक्षित असताना ते झालं नाही, म्हणून हा प्रलंबित प्रश्न दिसतोय. आणि ही बारामतीची निवडणूक खूप सगळी रंगतदार म्हणा किंवा चर्चित आहे म्हणा किंवा आणखी काही म्हणा, इतक्या सगळ्या लोकांच्या नजरा आहेत. तर इथली ही जी काही परिस्थिती आहे पाण्याची, दुष्काळाची, चाऱ्याची, तर ती कुठं निवडणुकीमध्ये पाहायला मिळते, काय वाटतं? नाही, इथं मुळात असं आहे की निवडणुकीच्या चर्चेतनं हा विषय पुढे येण्यासारखा प्रश्नच नाही. या प्रश्नावर खऱ्या अर्थानं जे कन्स्ट्रक्टिव्ह काम व्हायला पाहिजे होतं, दुर्दैवानं काम करताना निवडणुकीपुरतं त्याला जोडलं गेलं तर मग हा प्रश्न खऱ्या अर्थानं मागे पडेल आणि त्याला वेगळं स्वरूप लागेल. या विषयामध्ये आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जे प्रश्न सुटायला पाहिजे त्याच्या संबंधात काही काम प्रत्यक्षपणानं सुरू आहे. की जसं की याच्यामध्ये या योजनेतला सगळ्यात मोठा हर्डल होता की याचं वीज बिल खूप अतिरिक्त येत होतं आणि ते परवडत नव्हतं. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळामध्ये याचं 81-19ची क्रॉस सबसिडीची पॉलिसी आणली, पाण्याचा दर कमी झाला. गेल्या 3-4 वर्षामध्ये ऊसाचं पीक मोठ्या प्रमाणावर आलं, या भागातल्या शेतकऱ्यांना पैसे पण चांगले मिळाले. दुर्दैवाने यावर्षी पाऊस कमी झाला. खडकवासला धरण साखळीत पाऊसच कमी झाल्यामुळे इकडच्या पाण्यावर आणखीनच कट लागला गेला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. परंतु या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या भागातल्या शेतकऱ्यांची जी मागणी आहे की इथला जो हक्काचा पाण्याचा कोटा आहे तो वाढवून मिळाला पाहिजे किंवा नियमितपणानं मिळाला पाहिजे, याच्या संबंधामध्ये 26 जानेवारीला आमच्या भागातल्या काही शेतकऱ्यांनी उपोषण केलं होतं. त्याच्यानंतर तातडीनं अजितदादांनी या विषयामध्ये लक्ष घालून मंत्रालय स्तरावर एक उच्चस्तरीय बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये ज्या 12 मागण्या केल्या होत्या त्याच्यामध्ये पाणीचा कोटा पूर्ण मिळाला पाहिजे, सोलर सिस्टम बसून या योजनेला वीज बिलापासून मुक्त केलं पाहिजे, भूसंपादनाचे पैसे मिळाले पाहिजे, अनेक प्रश्न होते त्याच्यामध्ये. या सगळ्या विषयावर सकारात्मक निर्णय करून कालच्या झालेल्या बजेटमध्ये सोलर सिस्टमसाठी जे पैसे आणि जागेचा प्रश्न सोडवला गेला आहे. आचारसंहितेनंतर कधी पण तो प्रश्न पूर्ण होईल, परिस्थिती सुधारेल असं वाटतंय तुम्हाला? सुधारेल नाही, तुम्ही आजच्या तात्पुरत्या परिस्थितीवर विचार करू नका. 3 वर्षापूर्वी ह्या सुपा परिसरात 9 कारखान्याचे ऊस नेणारी यंत्रणा होती. चालू वर्षी ऑल महाराष्ट्राचा दुष्काळ आहे. हा सुपा परगणा की ह्या मतदारसंघातच दुष्काळ अशी काही परिस्थिती नाही. पण प्रचाराचा मुद्दा काही ठराविक लोक ते कायमस्वरूपी त्याच मुद्द्यावरती येतात की दुष्काळ आणि ते पाणी. वस्तुतः पाठीमागच्या वर्षी आपल्या सुप्या परिसरातनं ह्या भागातनं ह्या मतदारसंघातनं एवढा ऊस गेलेला आहे की आमची मागणी नेत्यांच्याकडे होती की एक कारखाना सेपरेट चालू करा. कशाच्या जीवावरती होती ही मागणी? पाणी होतं म्हणूनच ना. पण आता वस्तुतः लोक मान्य करत नाहीत आणि जे खरा शेतकरी आहे तो मान्य करतो की चालू वर्षी दुष्काळ आहे. पण ज्यांना राजकारणच करायचे ते फक्त काहीतरी कळीचा मुद्दा त्यावेळची ती परिस्थिती पाहून पुढे आणतात आणि त्याच्यावर बोलतात. आणि इथं अजितदादाशिवाय पर्याय नाही, कारण अजितदादा राज्यात एकमेव नेता असा आहे जे बोलतो ते करतो आणि जे करतो तेच बोलतो. त्याच्यामुळे फक्त तात्पुरती भावनिक लोकांना काहीतरी दुष्काळाचं राजकारण होतंय असं म्हणायचं करणारच ना लोक. दुष्काळ आहे की नाही? दुष्काळ राज्यावरती, ह्या भागाच नाहीये फक्त. दुष्काळ हा राज्यावरती आहे. पण तुम्ही 3 वर्षापूर्वीचा इतिहास काढा की एक कारखान्याला ऊस जाणार नाही एवढं कार्यक्षेत्र ऊसाचं होतं. मग मागासलेला भाग कसा म्हणता येईल? मागासलेला नाहीये, दुष्काळी परिस्थिती. मग ती निसर्ग. माझा प्रश्न असा होता की ही परिस्थिती आहे ती निवडणुकीच्या प्रचारामध्ये किंवा निवडणुकीचे जे काही मुद्दे असतात तर त्यामध्ये येते का, एवढंच माझा प्रश्न. सामान्य माणसाला मुळातच इथली परिस्थिती माहिती आहे की जर पाऊसच कमी झालाय, धरण साखळीमध्ये पाणीच कमी आहे, तर त्याच्यामध्ये राजकारण करण्यासारखा विषयच नाही. म्हणून सामान्य माणूस या विषयाचं राजकारण करत नाही. निवडणुकीपुरतं ज्यांनी कोणी हा मुद्दा रेस करायचा प्रयत्न केलाय ते गेल्या 15 वर्ष या लोकसभा मतदारसंघात लोकप्रतिनिधी म्हणून असताना या भागातल्या विषयावर एकदा पण बोलल्याचं कधी ऐकू येत नाही ना.
पाणी या विषयावर आज जेवढे संवेदनशील असल्याचं ते दाखवतात. या माणसांनी यापूर्वी 15 वर्षात लोकप्रतिनिधी म्हणून एकदा पण या विषयावर कधी कुठे एक ओळीचं पत्र दिलेलं नाही. दुष्काळाचं राजकारण झाल्याशिवाय राहत नाही आणि इथं तर बारामतीची निवडणूक इतकी अटीतटीची झाली असताना हा मुद्दा या निवडणुकीत येणार नाही असं नाही. प्रत्यक्षामध्ये भाषणांमध्ये जरी तो येत नसला तरी या सगळ्या इथल्या मंडळींशी बोलल्यानंतर आपल्याला या दुष्काळाला राजकारणाची किनार लाभल्याचं अगदी स्पष्टपणे पाहायला मिळतं. बारामतीच्या विकासाच्या कथा संपूर्ण राज्यात नाही तर संपूर्ण देशात पसरल्यात. त्यात तथ्य देखील आहे. मात्र याच कथेची ही दुसरी बाजू, दुष्काळाचं भीषण असं वास्तव आणि या वास्तवाच्या भीषणतेतून सुपा भागातील हनुमंत चांदगुडे यांना हे वास्तव कवितेमधून आपण मांडावं असं वाटलं आणि एक दुष्काळी कवी म्हणून ते समोर आले. नमस्कार. तुमच्या अनेक कविता लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आत्ता हे जे काही आहे आपण पाहतो आहोत सगळीकडे जो रखरखाट आहे, तर याला अनुसरून काय सुचलंय तुम्हाला? हे फक्त सूचना कवितेपुरतं नाही आहे सर. तर हे आमचं जगणं आहे. जेवढं आम्हाला सुचतं आहे तेवढं आमचं जळतं आहे अशी परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीमुळं काय होतं आहे की सहज लिहिताना काही लिहायचं असं जर मनात विचार आला ना तर ते काय होतं आहे की एका बाजूला विकासाचा खूप मोठा गवगव आहे आणि दुसऱ्या बाजूला आमच्याकडे या भागामध्ये भयंकर दुष्काळ आहे. जे विकासाचे सगळे दावेदार होत आहेत पण इथल्या न झालेल्या विकासाची हमी घ्यायला कोणीच तयार नाही आहे. त्यामुळे मी एक शेतकऱ्याच्या भूमिकेतून जाऊन लिहिलं होतं की कष्ट काय चुकत नाही, धान काय पिकत नाही आणि इरलेल्या धोतरानं लाज सुद्धा झाकत नाही. मुकी गुरं दावणीला पडीक पडली आहे शेती, दिवसभर नसती लाईट रातच्याला येते. मुकी गुरं दावणीला पडीक पडली आहे शेती, दिवसभर नसती लाईट रातच्याला येते. पिकलंच कधी धान तर चांगल्या भावात विकत नाही आणि इरलेल्या धोतरानं लाज सुद्धा झाकत नाही. अरे पॅकेजच्या घोषणा देण्यात नेते झालेत निष्णात किंवा आश्वासनांच्या घोषणा देण्यात नेते झालेत निष्णात आणि आश्वासनांची खैरात असते फक्त त्यांच्या भाषणात. शेतकऱ्यांच्या फायद्याचं धोरण कुणी झाकत नाही आणि इरलेल्या धोतरानं लाज सुद्धा झाकत नाही. याच्या पुढं असं आहे की सत्तेची मस्ती आणि विकासाला टाळा आहे. सगळे म्हणतात विकास झालाय विकास झालाय. माणूस खोटा बोलेल, कॅमेरा खोटा बोलणार नाहीये तुमचा की तेच ना, म्हणजे की सत्तेची मस्ती आणि विकासाला टाळा आहे. वांजोटीच्या भाळावर ना नांतीचा टिळा आहे. उष्ट्या हातानं तुकडा पण हल्ली कोणच टाकत नाही आणि इरलेल्या धोतरानं लाज सुद्धा झाकत नाही. आणि आता हे इलेक्शनचं वार आहे. आता सगळेजण दावेदार होत आहेत पण वास्तव काय, मी शेवटच्या कवितेत म्हणजे शेवटच्या कडव्यात लिहिलं की भीक नको पण कुत्रावर म्हणावंसं वाटतंय. भीक नको पण कुत्रावर म्हणावंसं वाटतंय पण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी काळीज माझं फाटतंय. भीक नको पण कुत्रावर म्हणावंसं वाटतंय पण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी काळीज माझं फाटतंय. मरतोय रोज शेतकरी सरकार तरी शिकत नाही. मरतोय रोज शेतकरी सरकार तरी शिकत नाही. कष्ट काय चुकत नाही, धान काय पिकत नाही आणि इरलेल्या धोतरानं लाज सुद्धा झाकत नाही. इरलेल्या धोतरानं लाज सुद्धा झाकत नाही. वा. हनुमंत चांदगुडेंनी हे वास्तव शब्दांमध्ये इतकं नेमकेपणाने मांडलेलं आहे किंवा पकडलेलं आहे की मी आणखी वेगळं काही बोलण्याची सांगण्याची गरज नाही. वरती सूर्य आग उगतोय, खाली जमीन अतिशय तप्त आहे आणि या अशा धगधगत्या वातावरणामध्ये बारामती लोकसभेची निवडणूक देखील तेवढीच तप्त वातावरणामध्ये सुरू आहे. निवडणुकीचा निकाल कोणाच्या तरी एकाच्या बाजूनी लागणार आहे. मुद्दा फक्त इतकाच आहे की बारामतीच्या विकासाच्या मॉडेलचे दावे करणारे हे दोन्ही बाजूचे नेते, हे जे वास्तव आहे याच बारामतीच्या तालुक्यातील या गावांचं, त्याकडे इथून पुढे तरी लक्ष देतील का? कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, सुपे, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.